मुंबईत 20% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। त्यामुळे समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी तयार करण्याच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे। मुंबईत डिसॅलिनेशन प्रकल्प उभारण्याची संकल्पना काही नवीन आहे। राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय बीएमसीचे आयुक्त असताना मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली होती। त्यावेळी मुंबईत डिसॅलिनेशन प्रकल्प उभारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर याकडे दुर्लक्ष झालं। भारतात चेन्नई महापालिका डिसॅलिनेशनद्वारे पाणी उपलब्ध करून देते। युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। महाराष्ट्राला सुमारे 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय। डिसॅलिनेशन प्रकल्पामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर वारंवार खर्च करण्याची वेळ येत नाही, हे जगभरात सिद्ध झालंय। सध्या कमी पडणारा पाऊस आणि बेभरवशाचा कृत्रिम पावसाचा प्रयोग या पार्श्वभूमीवर डिसॅलिनेशन प्रकल्पाची नितांत गरज आहे। गरज लागली की दूरगामी निर्णय न घेता तात्पुरते उपाय शोधण्याची आपल्याला सवय झाली आहे। सध्याची पाणी टंचाई लक्षात घेता समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प म्हणजेच डिसॅलिनेशन प्रकल्प राबवण्याची नितांत गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हिरासह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।